बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। हजरत शाह जियाउद्दीन रफाई यांच्या संदल समारंभ संपन्न, सिद्दी गल्लीतील आकर्षक सजावट आणि मान्यवरांची भाषणे। नमस्कार मित्रांनो, मी अंजली पाटील, स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज मध्ये। चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी। देगलूरमध्ये हजरत शाह जियाउद्दीन रफाई यांचा संदल समारंभ उत्साहाने संपन्न झाला। सिद्दी गल्लीमध्ये या प्रसंगी भव्य सजावट करण्यात आले होते, ज्यामुळे वातावरण आणखी पवित्र आणि उत्साही बनले। कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। देगलूर पोलीस स्टेशनचे PI मारुती मुंडे साहेब, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसटवार, ॲडव्होकेट मोहसिन अली साहेब, डॉक्टर शिखारे, ॲडव्होकेट परवेज साहेब, लक्ष्मण मालघेलवार साहेब, ॲडव्होकेट विलायत अली साहेब, काजी मशहूर साहेब, हाफिज अब्दुल रहीम साहेब, असद सर जागीरदार, ताहिर देसाई, हाजी प्रोफेसर डॉक्टर सिकंदर देसाई, नोमान देसाई, सफी देसाई व अन्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। देगलूर पोलीस स्टेशनचे PI मुंडे साहेब यांनी धार्मिक एकतेवर जोर देत समाजातील सहिष्णुता आणि शांततेचा संदेश दिला। माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसटवार यांनी समुदायातील सर्वांच्या सहभागाचे कौतुक केले। ॲडव्होकेट मोहसिन अली साहेब, हाफिज अब्दुल रहीम साहेब, ॲडव्होकेट परवेज साहेब, ॲडव्होकेट विलायत अली साहेब यांनी धार्मिक महत्त्वावर आणि एकत्रित होऊन साजरे केलेल्या समारंभाचे महत्त्व विशद केले। डॉक्टर शिखारे आणि लक्ष्मण मालघेलवार यांनी समाजातील एकता यावर भाष्य केले। असद सर जागीरदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व काजी यावेळी अतिसुंदर कवाली व नाचचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते। सिद्दी गल्लीला सुंदर सजवले गेले होते। धार्मिक ध्वज, फुलांची आकर्षक मांडणी आणि प्रकाशयोजनांनी गल्ली सजली होती, ज्यामुळे उपस्थितांना एक दिव्य आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव मिळाला। या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन ताहिर देसाई साहेब, हाजी प्रोफेसर डॉक्टर सिकंदर देसाई साहेब, नुमान देसाई, सफी देसाई यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। संदल समारंभाने देगलूरकरांमध्ये एक सकारात्मक आणि धार्मिक उत्साह निर्माण केला। सर्वांनी एकत्र येऊन हा सण मोठ्या आनंदाने आणि एकतेने साजरा केला। हे होते आजचे बातमीपत्रक, तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या NCN न्यूज। मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट्स व सबस्क्राईब करा। जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल, त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।
सिकंदर देसाई जी, वकील साहब और हमारे कवि मलगिरवार जी और सभी साथी, आज का दिन सबसे इम्पोर्टेंट दिन है क्योंकि आज अपन सब आज जन्मदिन मना रहे हैं और बेंगलुरु में एक नया माहौल लग रहा है। इतना अच्छा माहौल लग रहा है कि हमको सिर्फ गणपति का उत्सव ही मालूम था, तो आज ये भी उत्सव में सब लोग शामिल, इतने लोग अच्छा, और जितनी पीढ़ी ज़्यादा हम उत्सव में शामिल रहेंगे तो उतनी अभी हमारे दोस्त ने बहुत अच्छी बात कही है कि किस तरीके से जो है एक दूसरे के साथ मिलन मिलाप हो सकता है। आपस के अंदर के जो गलतफहमियाँ जो है, एक दूसरे का टीका देखकर या दाढ़ी देखकर जो गलतफहमियाँ हैं वो गलतफहमियाँ दूर हो सकती हैं। तो मैं आपको एक बात बताना चाहूँगा कि ये गलतफहमियाँ जो है कि लोकशाही के दौर में अभी 25-30 साल में पैदा हुई, वरना ये गलतफहमियाँ पहले न थी, बल्कि हालात तो ये थे निज़ाम स्टेट का, आपने जिसने नाम दिया है निज़ाम स्टेट, या उसके पहले के हालात ये थे कि गुंडा महाराज के मठ के लिए भी 150 एकड़ ज़मीन निज़ाम ने नाम दिया था। यहाँ पर एक आपके बालाजी मठ है ब्राह्मण गली में, उसके लिए भी 40 एकड़ ज़मीन जो है ये यानी कि रेडी नदी के बाजू में पेट्रोल पंप के पीछे जो ना वो भी निज़ाम नहीं दिया था। दरगाह को भी इनाम जो है वो निज़ाम नहीं दिया था, जामिया मस्जिद को भी इनाम निज़ाम नहीं दिया था, और आपके बैरागी मठ को भी जो है ना 70 एकड़ ज़मीन इनाम निज़ाम नहीं दिया था। तो ये यानी कि ये ऐसा जो है तड़जोड़ था, एक ऐसा मेल मिलाप था कि जो एक मुसलमान राजवट के ज़माने में थी। इससे बढ़ के मैं आपको कहूँगा कि आपस में भाईचारा कायम रखने के लिए हिंदू और मुसलमान के अंदर उस ज़माने में पोले का मान जो है वो मुसलमान देशमुख का था, दानी मियाँ देशमुख का पोले का मान था, और ये हमारे क्या नाम था इनका वेंकटराव तेजराव देशमुख का मान जो है ना वो दरगाह था। तो पोले के दिन जो है वो दरगाह को इनके बैल फिरते थे और हनुमान मंदिर को मुस्लिम देशमुख के बैल फिरते थे। तो यहाँ पर जो है एक संतुलन कायम रखने के लिए एक मुसलमान देशमुख तो एक हिंदू देशमुख। और आपको एक बात बताऊं मैं कि देवदूत तालुके में आप गिनेंगे या नांदेड़ जिले में आप गिनेंगे तो कितने जो है ना देशमुख वो मुसलमान हैं।
नमस्कार, मी इसाक पटेल MCN न्यूज TV आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी हजरत जियाउद्दीन रफाई रहमतुल्लाह अलैह यांचा 685वा उरूस संदल आज या ठिकाणी पार पडलेला आहे। आपण पाहू शकता दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये आज हजरत जियाउद्दीन रफाई रहमतुल्लाह अलैह यांचा गाजत वाजत या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली होती। त्या पावन भूमीमुळं संपूर्ण देश या ठिकाणी आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये राहतो। सर्व जाती जमातीचे लोक एकोप्याने आणि एकत्र राहतात। आपण त्या संदर या ठिकाणी निघाला होता। आपल्याला आवडला का आजचं आपण पाहू शकता या ठिकाणी या भागाचे ज्येष्ठ नागरिक तहार देशमुख साहेब यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिलेली आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हजरत जियाउद्दीन रफाई रहमतुल्लाह अलैह यांचा उरूस संदल मोठ्या उत्साहाने आनंदामध्ये पार पडलेला आहे। संपूर्ण तरुण याच्यामध्ये सहभागी झाले होते। या ठिकाणी संपूर्ण जातीपातीचे लोक हजरत जियाउद्दीन रफाई रहमतुल्लाह अलैह या दर्ग्यामध्ये येतात, त्यांचे दर्शन घेतात। श्रद्धाळूंची मोठी वर्दळ असते या ठिकाणी आणि आपण त्याच्यासाठी हा एकोप्याचा राहणारा साधू संतांचं शहर आहे। आणि आज आपण पाहू शकता आमच्यासोबत या ठिकाणी तहार देशमुख साहेब उपस्थित होते आणि संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी आता माझ्या पाठीमागे पाहू शकता कवालदार या ठिकाणी कवालीचे सुद्धा कार्यक्रम चालू TV मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये हजरत जियाउद्दीन रफाई रहमतुल्लाह अलैह यांचा उरूस होता आणि त्या उरुसानिमित्त MIMचे या ठिकाणी 2 दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि अति आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये हा उरुसाचा मिरवणूक पार पडलेला आहे। आपण पाहू शकता एकदम शांत पद्धतीने आज या ठिकाणी उपस्थित झाले। साहेब, आजचा जे उरूस होता ते आपल्याला कसं वाटतं? या ठिकाणी हे संपूर्ण माहोल कशा पद्धतीने दिसणार? हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई रहमतुल्लाह अलैह यांच्या उरूस निमित्ताने आज या ठिकाणी सर्व त्यांचे रफाई यांच्या आशिकांना त्यांना सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी जे आयोजित करण्यात आला होता की या ठिकाणी चादरचा एक कार्यक्रम मी आजच्या या निमित्ताने मी सर्व तमाम जनतेस आज देगलूर वासियांना शुभेच्छा देतो आणि अशी अल्लाह या जल्दी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात सुख समृद्धी आणि या देशाच्या गुणगोविंदांना आम्ही भाईचारा एकोप्यानं राहावं या ठिकाणी अशी आपल्याला कसं वाटतं? सैयद शाह जियाउद्दीन रहमतुल्लाह अलैह के उर्स के पुरमसरत मौके पर मैं तमाम तर देगलूर के लोगों को मुबारकबाद पेश करता हूँ। न सिर्फ देगलूर के बल्कि नांदेड़ के पूरे लोगों को मुबारकबाद पेश करता हूँ। और जिस तरह इज्तिमाइयत के साथ हम लोग आज उर्स को यहाँ पर मनाने के लिए आए हैं, मैं अल्लाह से दुआ गो हूँ कि इसी इज्तिमाइयत के साथ हम लोग जो हमारे पे मुसीबतें आ रही है, जो हमारे खिलाफ कवानीन आ रहे हैं, जो हुकूमत हमारे खिलाफ शरीयत कर रही है, इन तमाम के खिलाफ हम लोग मुत्तहिद होकर मुनज़्ज़म होकर इसी तरह हम लोग लढें। ये मैं अल्लाह से मध्ये आपण ह्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जे मतदान करण्यासाठी आपल्या कमी पडत आहे त्याच्यासाठी आपण त्या नौजवान तरुणांना काय आवाहन करणार आहोत? कशा पद्धतीने मत वाढण्यासाठी त्यांना मी प्रयत्न माझ्या स्पष्ट मते खऱ्या अर्थानं मी एकच बोलतो, जे तुमची भावना समजू शकते, तुमच्या सुखदुःखात येऊ शकते, अशा पक्षात अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं आपण पाहत असताना
देशभरात जे आज वातावरण निर्मिती करण्याच्या दहशतीच्या वातावरण हे भाजप सरकार करत आहे, त्याच्या विरोधात MIM पक्षाचे प्रमुख तुमचे आमचे लाडके नेते आदरणीय खासदार बॅरिस्टर साहेब हे नेहमी वारंवार आवाज उठवीत असताना मला एवढंच म्हणायचे तरुण पिढीला की आपण एकजुटीने राहा, आपल्या हक्काच्या आपण या ठिकाणी आपल्या निवडून आणू शकतो, एवढंच मी या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता MIMचे 2 दिग्गज नेते जे सर्वसामान्य जनतेची नाळ जोडलेले आहेत. छोट्या मोठ्या कार्यक्रमाला असू द्या किंवा काही पक्षांना असू द्या, ते या मतदारसंघामध्ये धावून येतात आणि त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की जे नेते या ठिकाणी अमूल्य मत लोकांचे घेऊन पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत, परंतु त्यांना आणि एकदा निवडून सूट केलेली आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने MIMचे सुद्धा या ठिकाणी उमेदवार उभा टाकणार आहे का साहेब? 100% MIMची भूमिका स्पष्ट आहे. आमचे लोक अनेक मतदान घेऊन जातात, नंतर दुसरा पक्षात पळवापळवी करतात. तर आमच्या एवढंच म्हणणं आहे की या आता खऱ्या अर्थानं जागृत झाला पाहिजे आणि जे जातीवादी शक्ती आहे त्यांना पराभूत करण्यासाठी आपण एकजुटीने राहायला पाहिजे. आणि MIMची नांदेड जिल्ह्यात चांगली बांधणी आहे, चांगलं संघटन आहे. आम्ही प्रयत्नसुद्धा करणार आहेत की या ठिकाणी या जागेवर MIMची दावेदारी एक करण्यात आली आहे आणि आम्ही या ठिकाणी कुठंही कमी पडणार नाही. पूर्ण ताकदीनं या ठिकाणी जर पक्षश्रेष्ठीनं जर आम्हाला जेव्हा आम्ही त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे जर पक्षश्रेष्ठीने आम्ही दिले तर मी आपल्या साक्षीनं सांगतो की देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हा MIMच्या बालेकिल्ला राहणार म्हणजे राहणार. धन्यवाद.